आणि या स्तुती आराधनामध्ये आपला प्रभू परमेश्वर आपल्यामध्ये आहे. यावेळेला आपण सर्वजण डोळे झाकून कोणी हात भरतो त्या प्रिय प्रभूला शरण जाऊया. कारण तुझ्याशिवाय आम्ही काही नाही, तुझ्याबरोबर आम्ही सर्व काही आहे.
सागर कृपेचा तू जीवनदाता, तू आश्रयदाता, येशूचा आत्मा, तू सागर कृपेचा. मी पावन आत्मा, ईश्वर परमात्मा, स्वीकार माझी तुही वंदना. या सकाळच्या वेळेला आम्ही सर्वजण ज्या पवित्र चरणी तुझी स्तुती आराधना आणि भक्ती करत आलेले असताना येशू देवा आज आम्हा प्रत्येकाला आम्ही जसे आहोत तसे स्वीकार. कारण प्रभू तू आम्हावर आपण प्रेम करतोस म्हणून आजचा हा सुंदर दिवस तुमच्या आयुष्याला जोडलेला आहे आणि दिवसाची वेळ तो मला दिलेला आहे. आम्ही एका मनाने तुझ्या चरणी यावं
तुझी स्तुती आराधना आणि भक्ती करावी आणि प्रभू ते तू तुझ्या पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने आमच्या मुखातून करून देशील. म्हणून आम्ही तुला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो. या वेळेला माझ्या देवा आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो तू तुझ्या पवित्र वाणी वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाशी तू बोल. कारण तुझी वचनं आम्हा मानवाकरिता जीवन आणि आत्मा आहे. कारण तो सजीव आहे, सक्रिय आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून प्रत्येक मज्जातंतूला विभागणारा, अडांचा आत्मा करणारा, सांध्याला विभागणारा, मनाचं परीक्षण करणारा, विचाराचं परिवर्तन करणारा तो वचन आहे. आज तू बोलशील, तू बोल माझ्या देवा. आज तू बोलत असताना त्या ऐकणारे कान समजणारी बुद्धिमत्ता दे. आज ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं चालणं आणि त्या विश्वासामध्ये या जगात वाढून पडून आज या जगामध्ये तुझं साक्षी आम्ही बनावं म्हणून जो अभिषेक तो आम्हाला दिलेला आहे त्याचे अनेक पटीने आमच्यामध्ये वाढ आणि वाढ होत जाते. यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो. तू तुझ्या आत्मेच्या सामर्थ्याने ते चालव. आमेन आमेन आणि आमेन. हालेलुया 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 आज आपण या शेवटच्या या महिन्याच्या शेवटच्या रविवारी आलेले आहोत. हालेलुया हालेलुया. तर या महिन्याचा जो सर्वात पहिला रविवार आहे कोणाला आठवते परमेश्वर आपल्याशी काय बोललेला होता पहिल्या रविवारी? बोला. लक्षात घ्या, परमेश्वर आपल्यावर खूप प्रेम करतो आणि नेहमी त्याचा जो संदेश आहे तो आपल्याला जीवनामध्ये वाढण्याकरिता, स्फूर्तिदायक बनण्याकरिता, अधिक बलशाली बनण्याकरिता तो बोलत असतो. तर गेल्या या महिन्याच्या पहिल्या रविवारी कोणाला आठवते? हालेलुया. हेच होतं का? बघा बघा यशिया 62:3 वर परमेश्वर बोललेला होता. त्याच्या आधी तो उठलेला होता ते गेल्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी उठ आणि प्रकाशमान. आणि त्यानंतर तो काय बोलला की तुम्ही माझ्या हातातले काय आहात? शोभिमान मुकुट आहात. हालेलुया 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 हालेलुया. आणि त्याच्या नंतरच्या रविवारी तो काय बोलला? पापी स्त्रीचं हे फक्त एक उदाहरण होतं. परंतु तो काय म्हणला? जे विश्वासणारे आहेत त्यांना काय केलं पाहिजे? पापाला आढळलं पाहिजे. कारण विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये काय येते? पाप येतो. कारण त्या जगाच्या अधिपतीला माहिती आहे जर विश्वासणारे जर पापात पडले तर ते काय करतील? परमेश्वराची कृपा पासून लांब जातील. आणि त्यानंतरचा जो रविवार होता या महिन्यामध्ये 5 रविवार आलेला आहे.
लक्षात घ्या. यानंतरचा जो रविवार होता, आपण आराधना कसं केलं पाहिजे आणि ह्यावरती आपण त्या गोष्टीवर 2 आठवडे मनन केलेले आहोत. म्हणजे मागचा रविवार आणि गेला रविवार, आणि तो जो होता तुलुक शुभवर्तमान 7 आणि 36 ते 50 पर्यंत यावरती आपण हे मनन केलं. म्हणजे ते काय, पापी स्त्रीवर. कारण पूर्ण बायबल मध्ये जर बघितलं, खरं जे आराधना जी करते ती या स्त्रीनं केलेली आहे, आणि जे परमेश्वराला अति प्रसन्न आहे त्यामध्ये. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आज प्रियानो, हा जो शेवटचा जो रविवार जो आहे, परमेश्वर आपल्याशी काय बोलतोय. पण पेत्राचं पहिलं पत्र आपण काढूया. पेत्राचं पहिलं पत्र एक लक्षात घ्या, विश्वासवाल्यासाठी हा विशेष आजचा संदेश आहे. पेत्राचं 5वं अध्याय आणि 6वं वचन बघा. पेत्राचं पहिलं पत्र, 1 पेत्र 5वा अध्याय आणि 10वं वचन ते वाचतो. तुम्ही तुमच्या बायबल मध्ये बघा. सर्वांना मिळालं? आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून, काय म्हणतोय, यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले. कोणामध्ये? ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले, तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ, किती वेळ? थोडा वेळ दुःख सोसल्यावर, सर्वजण म्हणा, दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हास पूर्ण, दृढ व सबळ करेल. दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हास काय करेल? पूर्ण, दृढ व सबळ करेल. पूर्ण, दृढ आणि सबळ करेल म्हणतोय. पुन्हा मी वाचतो. आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले, तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर, किती वेळ? थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हाला पूर्ण, दृढ व सबळ करेल. पूर्ण, दृढ व सबळ करेल. हा जर आपण जो सिक्वेन्स जर बघत गेलो, गेल्या महिन्याचा जो शेवटचा रविवार पासून हा पूर्ण महिना मध्ये परमेश्वर आपल्याला वचन देत आहे. आणि या महिन्याच्या या शेवटच्या या रविवारी म्हणजे साबत मध्ये तो म्हणतो की माझं वचन कधीही विफल होणार नाही. देवाने जो वचन तुम्हाला दिलेला आहे तो कधीही खोटं ठरू शकत नाही. म्हणून बायबल म्हणते शुभवर्तमानामध्ये, आकाश आणि पृथ्वी नाहीसावी, काय होईल? आकाश आणि पृथ्वी नाहीसावी, परमेश्वराने दिलेलं कोणतंही वचन तो कधीच नाहीसा होणार नाही. बघा, कधीच होणार नाही. जे त्याचे विश्वासू आहेत, जे त्याचे विश्वासू आहेत, त्यांना काय केलं पाहिजे? धीर धरणं गरजेचं आहे.
जाणणं गरजेचं आहे. कारण येशू या जगात असताना योहान सुवर्तमाना मध्ये म्हणतोय, माझ्या नावाने तुम्हाला क्लेश नक्की होईल, परंतु भिवू नका, भिवू नका. काय करा? स्थिर राहा. पुढे म्हणतो, मी या जगाला जिंकलेला आहे. जर तुम्ही खरोखर ईश्वर विश्वास ठेवता तर तुमच्या जीवनामध्ये काय ना, थोडा वेळ दुःख येणार, आणि तो दुःख आल्यानंतर तिथं तुमच्या विश्वासाची खरी पातळी कळते. काय कळते? विश्वासाची पातळी कळते. तुम्ही खरोखर किती त्याच्यावर विश्वास ठेवता. येशू या नावाचा अर्थ आहे कारण. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, ज्या परमेश्वराने या ठिकाणी यहोवा येशूचा बाप म्हणजे आपला परमेश्वर जो येशूद्वारे आपल्या जवळ आलेला आहे, तो वचन देतो, तो स्वतः तुम्हाला पूर्ण दृढ आणि सबळ करेल. जैविक दृष्टीनं तुमच्या दृष्टीनं तुम्ही पूर्णपणे कोलॅप्स झालेला आहात. कोलॅप्स म्हणजे पूर्णपणे संपलेला आहात. जग बघेल आणि पुढे सगळं संपलेलं आहे. तुम्हालाही वाटेल आता माझं काही नाही, मी सगळं पूर्ण संपलेलं आहे. जिथं संपलेला आहे तिथं परमेश्वराचं काय असतं? सुरुवात होत असते. हालेलुया, हालेलुया. जिथं सगळं संपलेलं आहे तिथं खरं सुरुवात होतो. आणि हे परमेश्वराने दिलेलं वचन आहे. कारण उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत जर बघितलं 365 वेळा तो म्हणतो, मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही, मी कधी तुझ्यापासून तोंड ठरवणार नाही, मी सदैव तुझ्या संगती राहील. हे सर्व कोणासाठी? कोणासाठी? विश्वासणाऱ्यासाठी, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. विश्वास म्हणजे काय? त्याच्या आज्ञेप्रमाणे चालणं, त्याच्या बरोबर चालणं कोणत्याही परिस्थितीमध्ये. जेव्हा आपण त्याच्या बरोबर चालतो तो देखील तुमच्या बरोबर असतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून आज तो आपल्याला या वचनातून तो बोलत आहे. तो म्हणतो आपल्या सार्वकालिक गौरवात यावे, त्याच्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हाला पाचारण केले, तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हाला पूर्ण दृढ व सबळ करेल. या वचनाची पूर्तता कोणाच्या जीवनावर होती, पण त्या जीवनावरून आपलं जीवनाचं आपण काय करूया? तुलना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. की आपण खरोखर विश्वासू आहोत का? खरं या वचनाची जी पूर्ती आहे ती आपण बघतोय की हे सर्व रूथच्या जीवनावर जाऊन पूर्ण होते. कोणाच्या जीवनावर? रूथच्या जीवनावर पूर्ण होते. हालेलुया, 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 हालेलुया. कारण जर आपण बघितलं
बायबल वृत्तेला पुन्हा स्थापित केलेलं आहे. पुन्हा स्थापित करणं म्हणजे काय? रूथ आपलं सर्व काही गमावलेली आहे, आपल्या जीवनातली सर्व गमावलेली आहे, परंतु तिला पुन्हा ज्या उंचीवरून ती पडलेली आहे त्यापेक्षा अधिक उंच तिला परमेश्वर केलेला आहे. हालेलुया, हालेलुया. बघा, ज्या उंचीवरून ती खाली पडलेली आहे त्याच्यापेक्षा अधिक उंचीवर त्याला परमेश्वर काय करतो? नेलेला आहे. म्हणजेच तो तिला की पूर्ण संपलेली असताना तिला पुन्हा तो धैर्य दिलेला आहे किंवा मजबूत केलेला आहे किंवा पुन्हा तिला स्थापिलेला आहे आणि पुन्हा त्यापेक्षाही अधिक उंच तिला देतो. ह्या वृत्तीचं उदाहरण का मी तुमच्या समोर आणतो? कारण रूथ जी आहे पुढारू ती इस्रायली नाही, ती कोण आहे? विधर्मी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. विधर्मी आहे. पण देवाचं प्रेम तिच्यावर आहे. तर देवाचं प्रेम फक्त त्या रूपेवरतीच आहे. तिची जी जप असते अर्पा तिच्यावरतीही देवाचं प्रेम होतं आणि देवाने त्या दोघींनाही आपल्या जवळ आमंत्रित केलेलं आहे. कोणाच्या द्वारे? नामीच्या 2 मुलांच्या द्वारे. आणि ते दोघंही विधर्मी असून त्याचं लग्न जे आहे देवाच्या कुटुंबामध्ये झालेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तर ही दोन्ही जेव्हा येतात पहिल्यांदा नामीचं नवरा मरतो, म्हणजे रूथेचं सासरा मेलेला आहे. त्यानंतर रूथेचा नवरा, रूथेचा देव तेही मरतात. रूथ आणि अर्पा दोघंही तरुण आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि ते तरुण असताना त्या तरुणपणी ते काय आहे? विधवा आहे. त्या घरामध्ये पुरुष हा कोणच नाही. नामी ही खूप धार्मिक असते आणि मनाने खूप चांगली आहे. आणि ती त्या दोन्ही सुनांशी जेव्हा बोलते असं दिसते की त्या दोन्ही सुनांना सून म्हणून समजत नाही, ती त्याला आपली पोटची मुली असं समजत आहे. आणि म्हणून त्या दोघींच्या समोर ती प्रश्न ठेवते की तुम्ही तरी तरुण आहात. आपण रूथेचं पहिला अध्याय आपण काढूया. आणि ती काय म्हणते? तुम्ही दोघंही काय आहात? तरुण आहात. अगदी पहिल्या अध्यायामध्येच या सगळ्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही आपल्या माहेरी परत जा. कुठं परत जा? आपल्या माहेरी परत जा. आणि फक्त ती माहेरी परत नाही, या ठिकाणी तिनं त्यांना प्रत्येक गोष्टीत मोकळं करत आहे. ती काय म्हणते 14व्या वचनात की मग पुन्हा त्या हेल काढून रडू लागल्या. अर्पा हिने आपल्या सासूचा मुक्का घेतला पण रूथ तिला चिडवून राहिली. त्यावरती बघा 12व्या वचनात आहे बघा. माझ्या मुलांनो माघारी जा, मी आता वृद्ध झाले आहे, नवरा करण्याचे माझे वय नाही.
मी म्हटले की मला पती मिळाव्याची आशा आहे व आजच रात्री तो मिळाला आणि मला पुत्रही झाले, तरी ते प्रौढ होत तोपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल काय? त्यांच्या अपेक्षेने तुम्ही नवऱ्या वाचून राहाल काय? छे, माझ्या मुलीनो, तुमच्यामुळे मी मनस्वी कष्टी होत आहे. परमेश्वराचा हात मजबूत पडला आहे. मग पुन्हा त्या हे काढून रडू लागल्या. अल्पाईने आपल्या सासूचा मुका घेतला. मग रूथ तिला बिळगून राहिली. तेव्हा ती म्हणाली, पहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली आहे, तरी तूही आपल्या जावेच्या मागून जा. काय कर? त्या जावेच्या मागून जा. तर या ठिकाणी या वचनातून असं दिसते की नामी जी आहे आपल्या सुनांना मोकळीता देत आहे. तुम्ही ज्या विश्वासातून आलेला आहात, जे काही असेल तुम्ही जे धरलेला आहात, त्याच्या मागे तुम्ही परत जा आणि तुम्हाला कसं जगायला पाहिजे या जगात जगा. ती मोकळीता दिलेली आहे. आणि अल्पा मात्र काय केलेली आहे? जगी कृष्ण तिला त्या गोष्टी पटलेली आहे. आणि ती आपल्या सासूचा मुखा घेते आणि परत माहेरी जाते. जिथून ती आलेली होती तिथंच ती परत गेलेली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी खूप महत्वाचा संदेश परमेश्वर विश्वासणाऱ्याला देत आहे. कारण जर तुम्ही खरोखर त्याच्यावर प्रेम करता, जर तुम्ही खरोखर त्याच्यावर प्रेम करता, कोणावर? ईश्वर. परिस्थिती काही येऊ दे, तुम्ही त्याला सोडून जाणार नाही. तर ज्यानं तुम्हाला त्या घाणीतनं वर काढला आणि तुम्हाला तो सार्वकालिक जीवन दिलेला आहे, त्या जीवनामध्ये तुम्ही काय व्हाल? परिपूर्ण राहण्याचा प्रयत्न करा. पण जर तुम्ही त्याच्यावर प्रेम करत नाही, जर तुम्ही स्वतःवर प्रेम करता, म्हणजे अपस्वार्थी आहात, मग मात्र परिस्थितीनुसार तुम्ही काय कराल? पक्ष बदला. हालेलुया. परिस्थितीनुसार तुम्ही काय कराल? पक्ष बदला. म्हणून येशू या जगात असताना म्हणलेल्या भरपूर लोक आले आणि भरपूर लोक मागणी केली. जे राहिले ते मात्र सार्वकालिक जीवन भोगले. आणि या ठिकाणी अर्पा जी आहे ती स्वार्थी दिसते आणि तिचा विश्वास देवावर नाही, म्हणून तिला काय केलेली आहे? अशा परिस्थितीमध्ये आपल्या सासूला सोडली आणि ती वळालेली आहे. वळालेली आहे. जेव्हा देवाने त्यांना त्याच्या कुटुंबात आणलेला आहे, तो देव त्याला कधी सोडेल का? अनेक वेळेला मला अनुभव येतो तो सोडलेला आहे. तो तुमच्या विश्वासाचे काय करत आहे? पालन करत आहे. लक्षात ठेवा. आणि अल्पाने देवाने सोडलं नाही, अल्पाने स्वतः सोडली आणि तिने काय केले? त्या सासूचा मुका घेऊन ती परत गेली. आणि तिचं उदाहरण रूथ समोर नामीची होती. आणि 16 वचन बघा, नामी काय म्हणते? सॉरी, रूथ काय म्हणते? रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा
असा मला आग्रह करू नका. आग्रह करू नका. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन. मी जेथे जाल तेथे मी येईन. तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. हा तिचा विश्वास. याचा दुसरा अर्थ असा होतो, एक गीत आहे बघा, स्तुती गीत, त्यामध्ये प्रभु तू मुझे जैसा रखेगा वैसा ही मैं रहूंगी. आणि या ठिकाणी रूथ नामीला म्हणत आहे, म्हणजे आपल्या सासूला, तू जिथं जाशील तिथं मी येईन, तू जिथं राहशील तिथं मी राहीन. आणि तुझी लोक ती माझी लोक, तुझा देव तो माझा देव. त्याचा दुसरा अर्थ असा आहे, तू मला जसा ठेवशील तसं मी राहायला तयार आहे. आज मला मुळा नाही म्हणजे मला सुख नाही, याचा अर्थ मी तो दुःख सोसणार नाही असं नाही. जर माझ्या नशिबात दुःख आहे तर मी ते दुःख सोसायला तयार आहे. तुला सोडून मी जाणार नाही, तुला सोडून मी जाणार नाही. पुन्हा 17 वचनात काय म्हणते बघा, माझी आणि तुमची त्याच वेळेला काय होईल, सुटका होईल. कधी? तुम्ही मरण तेथे मी मरेन व तेथेच माझी मूठपाती होईल. मृत्यू केलीस, काय म्हणते, मृत्यू केलीस करून तुमचा माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर मला तदनुसार पारिपत्य करू, किंबहुना अधिक करू, अधिक करू. किती विश्वास त्याच्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी बायबल आपल्याला काहीतरी महत्वाचं शिकवत आहे विश्वासणाऱ्यांना. परिस्थिती काही असू दे, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही जात असाल, त्या सर्व परिस्थितीमध्ये जर तुम्ही परमेश्वराला बिलकुल राहता, जसं रूथ आपल्या सासू नामीला बिलकुल राहते, तर परमेश्वर अशा विश्वासणाऱ्याला कधीही निराधार म्हणून सोडणार नाही. देवाचं वचन आहे, तो ज्या वेळेला एक दार बंद करतो त्याच्या आधीच तो दुसरा दार उघडलेला आहे. नामी तात्काळ सुखाकडे बघत नाही. आणि तिच्यात कसलाही स्वार्थ दिसत नाही. ती फक्त आपल्या सासूकडे बघते. तिच्या जीवनामध्ये तिनं सर्व काही गमावलेली आहे, तिचं सर्व काही संपलेलं आहे. आज सर्व काही गमावले, सर्व काही संपलं, तरी तिच्या चेहऱ्यावर एक तेज आहे, एक शांती आहे, एक आनंद आहे. त्याचं कारण काय? कारण ती नेहमी बघत होती तिची सासू परमेश्वराशी कसं एकनिष्ठ असते, कशी प्रार्थना करत असते. आणि ह्या गोष्टी बघून तिनं तो क्षण आपल्या जीवनात घेतलेली आहे. आणि म्हणून तिलाही तो समाधान, ती शांती मिळालेली आहे आणि तो आत्मविश्वास तिच्यामध्ये आहे. आणि म्हणून ती आपल्या सासूला म्हणते, तू जिथं जाशील तिथं मी येईन, तू जिथं राहशील मी तिथं राहीन. तुझा देव तो माझा देव, तुझी लोक ती माझी लोक. आणि प्रियानो,
ती त्याप्रमाणे देवाने तिला काय केलं, यरूशलेमेला परत नेलेलं आहे. का इस्रायलमध्ये परत जाते. कारण आम्ही आपलं सर्व केलं, ती परदेशामध्ये उकळीच होती, तिकडं ती परत इस्रायलमध्ये परत जाते. आणि ज्या वेळेला ती जाते आणि तिच्या बरोबर कोण गेलेली आहे, रूथ ही गेलेली आहे. तिथल्या लोकांची भाषा वेगळी आहे, तिथल्या लोकांचा संस्कार वेगळा आहे, तिथल्या लोकांचं राहणीमान वेगळं आहे. असं सर्व असताना देखील ती काही पर्वा न करता त्या सासू बरोबर जाते त्या परदेशामध्ये आणि तिथं जाऊन सासू बरोबर ती राहते. आता तिथं गेल्यानंतरही ती कधीही, तुम्ही जर बायबल मध्ये वाचला तुमच्या लक्षात येईल, कधीही कोणत्याही प्रकाराची तक्रार करत नाही किंवा मनामध्ये कोणताही संकोच आणत नाही. मी आमच्या देशाला सोडून आलो, आमच्या लोकांना सोडून आलो, आमचं सर्व सोडून आलो, मी अजून तरुण आहे, इथं येऊन आता आमचं कसं होईल, आमचं काय होईल, आम्ही कसं जगू, पुढं आमचं काय होणार नाही, कारण सासू ही पूर्ण म्हातारी झालेली आहे, असं काही तक्रार दिसत नाही. उलट त्या ठिकाणी त्या विदेशामध्ये येऊन देखील ती आपल्या सासूची सेवा प्रामाणिकपणे करत आहे. हालेलुया. काय करत आहे? सासूची सेवा प्रामाणिकपणे करते. बघा, आणि ती शेतामध्ये जाते जिथं कापणी झालेली आहे, जिथं काही धान्य खाली पडलेले असतात, उचलत नाही, ती सगळं वेचून ती आपल्या घरी आणते आणि सासूची सेवा करते, सासूचं देखरेख करते. आणि या सर्व गोष्टी परमेश्वर पाहत आहे. म्हणजे या ठिकाणी महत्वाचं जे काही रूथमधल्या गुणांना आपण घेणं गरजेचं आहे. पहिला गुण म्हणजे काय? रूथ आपल्या सासूशी काय आहे? आपल्या कुटुंबाशी प्रामाणिक आहे. फक्त सुखातच प्रामाणिक राहून चालत नाही, दुःखात, आजारपणात, गरिबीमध्ये, अपयशामध्ये, काही वेळेला काही चुकतात, त्या वेळेला देखील आपण जर आपल्या कुटुंबामध्ये जे लोक आहेत त्याच्याशी प्रामाणिक राहून त्याला धीर देऊन पुन्हा उभा करणं, रिबिल्ड करणं, हेच महत्वाचं आहे. माझ्यावर पण प्रेम केलं तर मी प्रेम करेन, माझ्यावर जर प्रेम करत नाही तर मी प्रेम करणार नाही. मला त्यांनी दोष दिले म्हणून मी नातं ठेवत नाही. बघा, याला देवाची लोक म्हणत नाही. ख्रिस्त काय म्हणतोय? मी तुमच्यावर जसा प्रीती करतो तसं तुम्ही एकमेकावर प्रीती करा. प्रीती याचा अर्थ काय? अनकंडिशनल, म्हणजे कोणती अपेक्षा करू नका, तुम्ही तुमचं कर्तव्य करत राहा. आज आपण काय बघतोय? जी लोक आपल्याशी व्यवस्थित वागत नाही आपल्या कुटुंबामध्ये देखील, बघा त्यांच्याबद्दल मात्र आपल्या मनामध्ये काय असते? एक प्रकारचा सूड भावना असतो, द्वेष असतो, तिरस्कार असतो. आपण आपल्या मनामध्ये एक प्रकारची ईर्ष्या बाळगतो, मत्सर बाळगतो, ज्याच्यामुळे तो देवाच्या कृपेपासून लांब जात असतो. आपल्या जीवनात आपण देवाची कृपा घालवतो. जर अशा परिस्थिती ही आपण त्यांच्याशी आपण आपलं कर्तव्य, आपण प्रामाणिक आहोत, तर आपण कोणाशी प्रामाणिक आहोत? त्यांच्याशी नाही, त्या कुटुंबाशी नाही, त्या सासूशी नाही, त्या काय म्हणतात सुनेशी नाही, त्या जाऊशी नाही, त्या नातेवाईकाशी नाही,
आपण देवाशी प्रामाणिक आहोत. कोणाशी? देवाशी. आणि ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि ही प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मिक फळ असेल तर देईल. आत्मिक फळ म्हणजे काय? नम्रता हा देवाचा स्वभाव आहे. आणि हृदयामध्ये ही नम्र भावना आहे. निस्वार्थ आणि नम्र भावना आहे. आज तुम्ही आत्मपरीक्षण करून बघा, तुमच्यामध्ये हा नम्रता आहे का? एवढंच नाही, देवाने दिलेला मस्तक, देवाने दिलेलं जे शरीर आहे, म्हणजे काय? नवरा आणि बायको. तर आपल्यामध्ये आपल्या नवऱ्याचा आदर करा म्हणून बायबल सांगते. आणि नवऱ्याला म्हणते तू तुझी जी मंडळी आहे, म्हणजे शरीर आहे, त्याच्यावर प्रेम कर म्हणतोय. आपण त्या गोष्टी करतो का? आपलं प्रेम काय आहे? प्रत्येक लहान लहान गोष्टी चुका काढणं, दोष देणं, कमी लेखणं, कंडम करणं, तुलना करणं दुसऱ्या बरोबर. बघा, जरा मानसिक त्रास झालं, काय म्हणतोय? तिला सोडून दिलेलं बरं आहे, डोक्याला ताप. आणि त्याच गोष्टी स्त्रियांच्या मध्ये आहे. इतका इगो येतोय, मला चार लोकात बोलले, माझा अपमान केले, काय समजतात ते? मी काय बसून खाते का? माझच खाते तर मी कपड आणते है ना? आणि पण काय करते? जाऊ दे त्याला बोलत, मी माझ्या बाहेर निघून जाते. आसपास आज आपण आत्मपरीक्षण करूया. देवाने दिलेलं नातं, देवाने दिलेलं हे कुटुंब, देवाने दिलेलं हे संबंध, त्याला आपण कसं टिकवत आहोत? त्यानंतर दुसरं गुणधर्म काय आहे? की आपल्या नात्याशी प्रामाणिकच नाही, विश्वासू आहे. तुमच्या लग्नाच्या वेळेच तुम्ही जे काही वचन दिलेलं आहात ते आठवा. तुझ्या सुखात दुःखात, तुझ्या आजारपणात, बोललोय का? तुझ्या आजारपणात, तुझ्या गरिबीमध्ये, तुझ्या अपयशामध्ये मी तुझ्याशी काय राहील? अप्रामाणिक राहील. आत्मा म्हणतोय, वर्ग म्हणतोय प्रामाणिक, पाळत म्हणतोय म्हणून, आहे का नाही? तुम्ही तसे नाही आहात, जे आहेत त्यांना मी बोलतोय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, आज ते वचन दिलेलं विसरून गेलेलं आहे. मी सगळ्या परिस्थितीत तुझ्यावर प्रेम करेन, अगाधे प्रेम. आज मी करत नाही. म्हणजेच काय? आपल्या नात्याशी आपण प्रामाणिक नाही आहोत. किती सोसू, हे किती सोसू जेव्हा म्हणते, म्हणजे तुम्ही काही सोसलेला नाही. कारण बायबल म्हणते तुमच्या ताकदीच्या पलीकडे परमेश्वर कोणतेही तुम्हाला परीक्षा देत नाही. आता मी किती प्रामाणिक आहे हे आत्मपरीक्षण करा. वृद्ध आपला नवरा गमवल्यानंतर रिलेशनच म्हटलं, परंतु तिनं नवऱ्याबरोबर जे रिलेशन होतं ते रिलेशन ती कंटिन्यू करते, पुढे घेत आहे. ही नात्याशी प्रामाणिक आहे. आपल्या सासूला निराधार सोडत नाही.
त्याच दुसरी महत्वाची गोष्ट तिला पूर्ण समर्पण करते. आपलं जीवन जे आहे ते पूर्ण समर्पण केलेले आहे. जी देवाने दिलेलं नातं, देवाने दिलेलं कुटुंब बघा, त्याला काय केलेले आहे? पूर्ण समर्पण केलेले आहे. नवऱ्याची तर सेवा केलीच, परंतु नंतर सासूची देखील सेवा आनंदाने आणि अतिशय प्रेमाने ती करत आहे, तिला आधार देत आहे. सासू किती आनंदित होत असेल, किती अश्रू तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येत असेल की माझं देवाने सर्व घेतलं, परंतु मला रुतेसारखी मुलगी दिलेली आहे. ती मुलगीच मानते नंतर. हालेलुया, 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 हालेलुया. आणि हे सर्व करत असताना रुतीचा किती विश्वास आहे बघा, ती आनंदात राहते, प्रसन्न आहे, नेहमी स्फूर्तिदायक दिसते. जर तुम्ही पूर्ण रुतीचा लहानसा अध्याय आहे त्याच्यावर मनन केला तर दिसून येईल की रूप नेहमी प्रसन्न आहे, आनंदित आहे आणि आज्ञा धारक आहे. सासू जसं म्हणते तसं ती वागते आणि तसं ती करते. आणि या सर्व गोष्टी बघितून तिला काय मिळालेलं आहे? वरून तो आशीर्वाद तिच्या जीवनात येतो. कुठून येतो? वरून. आणि देवाने तिला काय करते? तिची पुनर्बांधणी करतो. आणि तिच्या जीवनात देवाला भिवून चालणारा, अतिशय श्रीमंत, जगिकरित्या आणि मानसिकरित्या मनाने श्रीमंत असलेला मोवाब तिच्या जीवनात आणतो. मोवाब तिच्या जीवनात आणतो. वृत्ती विदर्भी आहे, लक्षात ठेवा. परंतु ती देवाबरोबर चालली, त्या विश्वासामध्ये चालली. आणि फक्त मोवाबच तिच्या जीवनात आला नाही. देवाने ज्या उंचीवर ती पडली त्या उंचीवर नेलं. बायबल मध्ये त्यापेक्षाही तिला अधिक उंच केलेला आहे. आणि तो अधिक उंच काय आहे? मत्ती शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय काढा. मत्ती याचा पहिला अध्याय आणि 5 वचनामध्ये जर तुम्ही बघितला, त्या ठिकाणी वरती लिहिलेलं आहे बघा, येशू ख्रिस्ताची वंशावळी. येशू ख्रिस्ताची वंशावळी. तर या वंशावळीमध्ये जर आपण 5व्या वचनाकडे गेलो तर आपल्याला दिसते, राहावेपासून बवास. बघा, सल्मोनाला राहावेपासून बवास झाला आणि बवाज आला. पुन्हा म्हणतो बवाज आला. ऋतेपासून अभेद झाला. म्हणजे तिची पातळी किती उंच केली बघा देवाने. किती उंचीवर तिला नेलेलं आहे. ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये ही विधर्मी स्त्री आलेली आहे. उंची वाढली का? हॅलो, वाढली? किती उंच? ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये तिचं नाव आहे. हॅलो, प्रियानो, परमेश्वर मा सर्वांना त्या ऋतेसारखं आशीर्वादित करू इच्छितो. हालेलुया, 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 हालेलुया. एक लक्षात ठेवा, तुम्ही धार्मिक नाही आहात किंवा मीही धार्मिक नाही आहे. धार्मिक फक्त परमेश्वर आहे आणि तो आपल्याला धार्मिक बनवतो जर आपण त्याच्याशी एकरूप राहिलो तर.
आणि या वचनामध्ये तो या गोष्टी स्पष्ट करत आहे. तो काय म्हणतोय? आपल्या सार्वकालिक गौरवात यावे, त्याच्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये आपल्याला काय केलेलं आहे? पाचारण केलेलं आहे, पाचारण केलेलं आहे. तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हा पूर्ण दृढ सबळ करेल. आज अनेक वेळेला आणि काही लोक त्यांनी या अनुभवातून गेलेले आहेत, काही लोक या अनुभवातून आता जात आहेत. हा प्रश्न करू नका, मी एवढं प्रार्थनेत असताना, मी एवढं प्रामाणिक असताना माझ्या जीवनात एवढं दुःख का, माझ्या जीवनात एवढा अपयश का, माझ्या नशिबाला एवढी गरिबी का, माझ्या घरामध्ये एवढं गोंधळ का आहे, माझ्या घरामध्ये आज सर्व काही का विस्कळीत झालेलं आहे. किंवा मन म्हणेल असं काय खूप मोठं पाप आपण केलेलं आहोत का, असं कोणतं पाप आहे? वेळानं हे सर्व पाप नाही. परमेश्वर तुम्हाला तुमच्या विश्वासाची पातळी वाढवत आहे, तुमच्या विश्वासाची पातळी वाढवत आहे. काही हाही प्रश्न असेल, मी जास्त शिकलेला नाही, माझ्याकडे चांगली नोकरी नाही, माझ्या चांगली कमाई नाही, घाबरू नका. देव कोणत्या रूपात कसा तुम्हाला उभा करेल आणि वर आणि तुमची उंची वाढवेल ही माहिती नाही. तर ह्या सगळ्यामध्ये अनेक असं कुटुंब आहे की ज्यांच्या घरामध्ये काहीच नाही आणि ज्यांचे आई दुसऱ्याच्या घरी शिक्षण नाही, काय भांडी वगैरे घासणारी त्या मोलकरणीची जी लेकरं आहे आज फॉरेन कंट्री मध्ये आहे, आज स्टाफ नर्स आहे, आज इंजिनियर झालेले आहे बघा, आणि आज ते मोठ्या प्रमाणात पगार वगैरे घेतलेले आहे. आणि ती लेकरं आपल्या आई बापाच्या प्रामाणिकपणामुळे त्यांचं जे कमिटमेंट देवाबरोबर आहे आई बापाचं, आणि त्या मुलांना देखील त्या मार्गात आणले, ती मुलं आपल्या आई बापाला आता सोन्याने मिळवत आहेत. हालेलुया. आणि ते येऊन माझ्याकडे कधी कधी रडतात, ते म्हणतात, ब्रदर मी माझ्या आयुष्यात कधीच बघितलं नाही एवढं, मला या गोष्टीचा शोक नाही. मुलं हे सगळं आज मला बरोबर आहे. आज कधी त्याला चांगली साडी माहिती नाही, ज्या घरात काम करत होते तिथं काहीतरी त्याला जुनं जे काही आहे ते देतात, आणि ती आज नवीन बघा 5-5, 7-7, 12-12 हजाराच्या साड्या घालतात त्याची मुलं आणतात. त्यातून सांगायचं तात्पर्य आहे, सेवा बरोबर चाला, तुमचं दिवस असंच राहणार नाही. कारण तो निर्माण करता आहे. कधी कुठं कसं तुम्हाला बदलेल आणि कसं तुम्हाला उंचीवर नेईल हे माहित नाही. चांगल्या परिस्थितीत कोणीही प्रामाणिक राहते, परंतु आपली परिस्थिती जेव्हा खालावलेली आहे, ढासळलेली आहे, त्या परिस्थितीत आपण जेव्हा प्रामाणिक आहोत, आपण प्रामाणिक आहोत आणि आपल्या बरोबर आपल्या मुलांना त्या मार्गावर आपण चालवतो, लक्षात ठेवा, तुम्ही सर्व देवाचा काय कराल, तो आशीर्वाद बघा, तो सर्व काही तुम्हाला देईल आणि तुम्ही सुखी व्हा, सुखी व्हा. मी अशा अनेक लोकांना बघितलेलं आहे, ते देवाबरोबर चालेल प्रामाणिकपणे, अगदी ते शिपाई म्हणून काम केलेले आहे, वॉचमन म्हणून काम केलेले आहे,
साफसफाई करणारे म्हणून काम केलेले आहे. ख्रिश्चन इन्स्टिट्यूट मध्ये लहानशा पगारामध्ये देवाशी प्रामाणिक राहिले तर देवाने त्यांच्या मुलांना डॉक्टर्स बनवलेले आहे. आणि त्या मुलांना देखील तो अभिमान आहे. आणि ते म्हणतात की माझ्या बाप या ठिकाणी शिपाई म्हणून काम करत होता. तुम्ही ओळखत असाल ते वॉर्डबॉय म्हणून काम करत होते. तुम्ही ओळखत असाल त्यांच्या मुलांना ते स्पॉन्सरशिप मिळालं. हे कसं देवाने दिलेलं आहे. स्वतःला कमी लेखू नका. काम तो काम आहे. आनंदाने करा. दूध काय केली? जी लोक सोडून जात होते ती जाऊन गोळा करून आणत होती. आणि नंतर ती गोळा करायचं बघून मामा आपल्या नोकरांना सांगतो थोडं अधिक तिच्यासाठी म्हणून सोडत जावा, तिला जास्त त्रास होईल. ते गोळा करण्यासाठी हे काय आहे? देवाने त्याला आज्ञा केलेली आहे. आपल्या जीवनात जे काही येते त्याच्याशिवाय येत नाही. जर तुम्ही त्याच्याशी प्रामाणिक आहात तर तुम्हाला सर्व बाजूने आशीर्वाद येत आहे. सर्व बाजूने आत्मिक, जगिक आणि आरोग्याने. त्याच्याबरोबर चाला, नम्र राहा. कारण ऋतेचं महत्वाचं जे गुणधर्म आहे ती नम्र होती, ती प्रामाणिक होती आणि ती काय होती? तिचं पूर्ण विश्वास होता. म्हणून तिचं पूर्ण समर्पण होतं. विश्वास ठेवा. जर तुमचा विश्वास एकमेकावर नाही तर न दिसणाऱ्या देवावर काय विश्वास असणार आहे? आज विश्वास ठेवा. तुम्ही जर विश्वास ठेवता तिथं देवाची उपस्थिती दिसून येईल. तुमच्या विश्वासाने अविश्वासू माणूस देखील विश्वासू बनेल. हालेलुया. बघा, अविश्वासू माणूस देखील विश्वासू बनेल. सिंपल एक्झाम्पल आहे. जर तुमची मुलं वाईट मार्गात आहे, तुमचा विश्वास ठेवा माझी मुलं वाईट नाही, चांगल्या मार्गात आहे, तर ती चांगलीच आहे. तुमचा विश्वास त्यांना बदलेल. तुमचे नातेवाईक तुमच्यावरती आरोप लावतात, हे करतात, तुम्ही विश्वास ठेवा. त्यांचा गैरसमज झालेला आहे. देव त्यांच्या मनात काढणार आहे नक्की. त्यांना काय विचार करायला सोडते? माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम आहे. बदलेल, ते बदलेल. तुमचा नवरा व्यसनात राहील, बेजबाबदार राहील. विश्वास ठेवा माझा नवरा जबाबदार राहील आणि तो निर्व्यसनी आहे. तुम्हाला दिसून येईल तो बदलत आहे. तुमचा विश्वास तुमच्या समोरच्याला बदलेल. सैतान तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही काही काही भेद देणार का? तसंच आहे, तसंच आहे, तसंच आहे, तसंच आहे. तर काय होणार आहे? ते अधिक आणि अधिक आणि अधिक तसंच होणार आहे. तर तुम्ही विचार करा काय करायचं आहे. काय कोणतीही नकारात्मक गोष्टी करून बसू नका. मी काहीच करू शकत नाही तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. मी सर्व काही करू शकतो ख्रिस्तामध्ये तर तुम्ही करू शकाल. मला इथं दुखते, तिथं दुखते, मी आजारी आहे हे जर तुम्ही बसला तर तुम्ही जास्त आजारी होत जाणार आणि जास्त तुम्ही अशक्त होणार. मला काही झालेलं नाही कारण ख्रिस्त माझ्यामध्ये आहे, निरोगी आहे. कारण परमेश्वर तुम्हाला वचन देतो तुम्ही थोडा वेळ तो दुःख सहन करा. कसं नाही म्हणून सहन करा. मला हा दुःखच नाही, मला हा त्रासच नाही, माझ्याकडे गरिबीच नाही, तर तुमचं जीवन तो स्वतः बदलते. तो स्वतः बदलेल. तुम्ही जेव्हा हा विचार करा या जगाचा अधिपती गोंधळात पडेल, त्याला चक्कर यायला चालू होईल. हॅलो, त्याला चक्कर येईल आणि तो मग खाली आपटेल. तुम्ही आपण राहणार किंवा आपटेल.
आजपासून कोणाला पडलं? बोला. हा? बोला. का तुम्ही आपटणार आहात त्याच्यासमोर? नाही ना? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देव म्हणतो, माझं वचन आकाश आणि पृथ्वी नाहीसावे, मी दिलेलं वचन तरी नाही सावणार. देवाचा कोणताही वचन कधीही विफल जाणार नाही, विफल जाणार नाही. त्याला आपण समजून उतरून भराया.